संभाजीनगर आणि नाशिक ह्या दोन्ही शहरांनी आज तणाव अनुभवला। मुस्लिम समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराजांना अटक करावी या मागणीसाठी मुस्लिम समाज संभाजीनगरात रस्त्यावर उतरला, तर बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीनं बंदची हाक देण्यात आली। या बंदलाही गालबोट लागला। पाहूयात याबाबतचा सविस्तर रिपोर्ट। जमावाची ही दृश्य आहेत संभाजीनगरची। हा जमाव आक्रमक झाला होता रामगिरी महाराजांच्या वक्तव्याविरोधात। मुस्लिम समाजाच्या भावना दुखावणारं वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराजांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी संभाजीनगरात मुस्लिम समाज रस्त्यावर उतरला। शहरातील सिटी चौक परिसरात जमाव गोळा झाला आणि रामगिरी महाराजांच्या अटकेची मागणी केली। जमावाची समजूत काढून तणाव कमी करण्यात पोलिसांची भूमिका महत्त्वाची आहे। निवेदन देण्यासाठी काही लोक आमच्याकडे आले होते। पोलीस स्टेशनला त्यांनी निवेदन दिलेलं आहे, आम्ही निवेदन घेतलेलं आहे। प्रकार घडलेला आहे त्याबद्दल गुन्हे दाखल करावे आणि अटक करावी अशी त्यांची मागणी होती। त्याप्रमाणे नाशिकला गुन्हा दाखल झालेला आहे, त्याच्यामध्ये कायदेशीर कारवाई सुरू आहे। आणि आम्ही आपल्या तुमच्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो की शहरातील शांतता त्यांनी अशीच कायम ठेवावी, कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी घ्यावी। पोलिसांतर्फे सर्व जनतेला आम्ही आवाहन करीत आहोत। मनमाडमध्ये देखील रामगिरी महाराजांना अटक व्हावी या मागणीसाठी मुस्लिम समाज आक्रमक झाल्याचं दिसतं। तर अहमदनगर संभाजीनगर महामार्गावर देखील मुस्लिम समाजाच्या वतीनं रास्ता रोको करत रामगिरी महाराजांच्या अटकेची मागणी करण्यात आली। नाशिकमध्ये वेगळ्याच कारणामुळे तणाव निर्माण झाला। बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं बंदचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी काही व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवायला नकार दिला। यावरून दोन्ही गटांमध्ये वादाची ठिणगी पडली आणि पाहता पाहता या वादाचं रूपांतर राड्यात झालं। नाशिकच्या भद्रकाली परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत जमावाची समजूत काढल्यानंतर तणाव निवळला आणि जमाव पांगला। तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली होती। बंदोबस्त हजर असल्यामुळे तात्काळ त्यांना तिथून काढून देण्यात आलं आणि कोणताही तणाव निर्माण होऊ देण्यात आला नाही। या घटनेच्या अनुषंगानं काही अफवा पसरण्यात येत आहेत, परंतु स्पष्टपणे आम्ही सांगू इच्छितो की कुठलीही तोडफोड किंवा कुणीही एनजीओड असा कुठलाही काही प्रकार झालेला नाही आहे। तणावसदृश परिस्थिती निर्माण होत होती, परंतु वेळीच परिस्थितीच्या ठिकाणी पोलीस हजर असल्यामुळे सर्व तणाव निवळला आहे आणि परिस्थिती शांत आहे। महाराष्ट्रातली नाशिक आणि संभाजीनगर ही दोन शहरं आज ढवळून निघाली। दोन्ही शहरांनी आज तणाव अनुभवला। दोन्ही शहरातल्या तणावाचं निमित्त वेगवेगळं असलं तरी या तणावामागे धार्मिक कारण होतं। धार्मिक तणाव हा किती विध्वंसक असतो याचा अनुभव महाराष्ट्रानं यापूर्वीही घेतला। धार्मिक तणाव निर्माण करण्याचे प्रयत्न जनतेनं चाणाक्षपणे ओळखणं आणि ते हाणून पाडणं हीच आज काळाची गरज आहे। संभाजीनगरहून सचिन जिरे आणि नाशिकहून किरण ताजणेसह ब्युरो रिपोर्ट पुढारी।